पंतप्रधान उद्या राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर देशाच्या पहिल्या ग्रीनफील्ड एकात्मिक रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल संकुलाचं करणार राष्ट्रार्पण. वित्तमंत्री निर्मला सीतारमण पॅरिसमध्ये भारत फ्रान्स व्यापार गोलमेज परिषदेत सहभागी. विकसित भारताच्या प्रवासात भागीदार होण्याचं फ्रान्समधल्या गुंतवणूकदारांना केलं आवाहन. संरक्षण दलासाठी सुमारे 52,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची तत्वतः प्रशासकीय मंजुरी. राम मंदिर दानचोरी प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मागणी. या दुर्दैवी घटनेचा गैरफायदा घेऊ पाहणाऱ्या हिंदू विरोधी आणि राष्ट्रविरोधी शक्तींचं कटकारस्थान हाणून पाडण्याचं आवाहन. मुंबईत उपनगरीय रेल्वेमधील अलीकडल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्थानकांवर गस्त वाढवण्याच्या आणि प्रवाशांच्या तपासणीची मोहीम अधिक तीव्र करण्याच्या राज्य सरकारच्या सूचना. मुंबई उपनगरीय रेल्वेमधील महिलांच्या डब्यांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची तैनाती आता रात्री 9 ते सकाळी 8 वाजेपर्यंत वाढवण्यात येणार. गृहराज्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. मुंबईतल्या हाफकिन संस्थेच्या जागेची विक्री केली जाणार नाही, तसंच खाजगीकरण देखील केलं जाणार नाही. अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ आणि कॅफेनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई. स्टिंग या एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर शाळेच्या 500 मीटर परिसरात राज्य सरकारकडून बंदी. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती. पहिल्या टप्प्यात 5,000 महिलांना लाभ देण्याचं उद्दिष्ट. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे. बॅटरीवर चालणारी वाहनं दूरस्थपणे बंद पाडण्यासाठी कथितरित्या गैरवापर होत असलेले बॅट, BMS, लॉसिगी आणि इपॉक आय-ऑन हे ॲप्स हटवण्याचे केंद्र सरकारचे आदेश. आणि मुंबईसह राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस. नदी नाल्यांच्या पातळीत वाढ. राज्यात 5 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज. नमस्कार. 4:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं